त्यांनी राजीनामा दिलाय. खरं तर आपल्या सगळ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की मागील अनेक दिवसापासून जंतर मंतरवरती ज्या पद्धतीचं आंदोलन हे पेपरफुटीच्या बाबतीत पेटून उठलं होतं आणि देशभरातील सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा प्रश्न होता. त्यांची रास्त मागणी होती की फक्त शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा या ठिकाणी द्यावा. पण मागील अनेक दिवसापासून आपण पाहतो कशा पद्धतीचा हिंसाचार हे जंतर मंतरवरती चालू होता. सगळ्या विद्यार्थ्यांवरती कशा पद्धतीचे लाठीचार्ज झाली, मारहाण झाली आणि कुठेतरी विद्यार्थ्यांच्या या सगळ्या म्हणजे मेहनतीचं फळ आता त्यांना मिळालं. त्यांची सगळ्यांची अपेक्षा होती. त्याच्यानंतर सगळे आम्ही खासदार लोकांनी देखील वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन या ठिकाणी केले आणि खरं तर आनंदाची बाब आहे की कुठेतरी विद्यार्थ्यांच्या या भविष्याचा प्रश्न आता या ठिकाणी सुटेल. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने नक्कीच त्या विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं आणि विद्यार्थ्यांचं एकच मोठं त्या ठिकाणी होता की कुठेतरी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा. ज्या ज्या मुलांवरती अत्याचार झाला, ज्यांनी आत्महत्या केल्या, जवळपास 150 पेपर हे मागील काही दिवसात फुटलेत. या पेपर फुटीत जो खऱ्या अर्थानं गुन्हेगार असतील त्याची रीतसर चौकशी ही झाली पाहिजे. आजचा हा विजय खऱ्या अर्थानं संविधानाचा विजय आहे. सगळ्या या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचा विजय आहे. त्यांच्या भविष्यात नक्की काही ना काही चांगलं होईल त्याची ही चांगल्या पद्धतीची नांदी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता चर्चेला तयार होणार आहे. नक्कीच मागच्या वेळी देखील स्वतः शिक्षण मंत्र्यांनी आणि काही भाजपाच्या मंत्र्यांनी त्या शिष्टमंडळाला बोलावलं. शिष्टमंडळाला बोलावल्यानंतर 4 तास त्या मुलांना तिथं वाट पाहायला लावली, पण त्यांच्याशी कोणी चर्चा देखील केली नाही. त्याच्यामुळे आता जेव्हा त्यांना परत संसदेत चर्चेसाठी बोललं तर ते कोणीही चर्चेला यायला तयार नव्हती आणि त्यांची ही भूमिका अतिशय ठाम भूमिका होती की जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही. म्हणजे कुठेतरी या विद्यार्थ्याच्या या आंदोलनाच्या समोर सरकारला झुकावं लागलं, कुठेतरी या सरकारला माघार घ्यावी लागली आणि याच्यात खऱ्या अर्थानं विजय त्या बसलेल्या सगळ्या देशभरातील विद्यार्थ्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे.